पुण्यातील हडपसर येथील दुर्दैवी घटनेचे तीव्र पडसाद आता धुळे जिल्ह्यात उमटत असून अवैध दारूमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात झिरो टॉलरन्स म्हणजेच शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत विशेषतः धुळे तालुक्यातील रावेर शिवारासह संपूर्ण जिल्हाभरात विविध ठिकाणी विशेष पथकांनी अक्षरशः धाडसत्र चालवलं आहे. या महामोहिमेत गेल्या काही दिवसांत तब्बल 138 गुन्हे नोंदवत जवळपास 90 आरोपींना थेट गजाआड करण्यात आलंय. या कारवाईचं गांभीर्य इतकं आहे की तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच नष्ट करण्यात आला. यामध्ये हजारो नागरिकांचा जीव धोक्यात घालू शकणारं तब्बल 54,000 लिटरपेक्षा जास्त कच्चं रसायन, हजारो लिटर विषारी हातभट्टीची दारू आणि ताडी यांचा समावेश आहे, जे जागेवरच खड्डे खोदून उद्ध्वस्त करण्यात आलं. सध्या जिल्ह्यात नदी, नाल्यांचा दुर्गम परिसर, आडवळणाने डोंगराळ भाग आणि संवेदनशील गावांना लक्ष्य करत अचानक छापे टाकण्याचं सत्र अधिक तीव्र करण्यात आलं आहे. प्रशासनाच्या या आक्रमक आणि व्यापक कारवाईमुळे अवैध मद्य निर्मिती आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचेच धाबे दणाणले असून या विषारी व्यवसायाच्या मुळावरच घाव घालण्याचा विभागाचा निर्धार स्पष्टपणे दिसून येत आहे.